घरातील आर्थिक परिस्थितीमुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे किंवा इतर दुसऱ्या कोणत्या परिस्थितीमुळे काही विद्यार्थी आपले शिक्षण अर्धवट सोडतात। असे विद्यार्थी खाजगी विद्यार्थी म्हणून फॉर्म नंबर 17 हा फॉर्म भरून त्यांचे अर्धवट असलेले शिक्षण पूर्ण करू शकतात। तर हा खाजगी विद्यार्थी म्हणून फॉर्म नंबर 17 वर्ग 10वीसाठी आहे आणि वर्ग 12वीसाठी आहे। हा फॉर्म भरून तुम्ही तुमची 10वीची परीक्षासुद्धा देऊ शकता आणि तुमची 12वीची परीक्षासुद्धा देऊ शकता। तर 12वीसाठी खाजगी विद्यार्थ्याचा फॉर्म कसा भरायचा याचा दुसरा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहून घेऊ शकता। आणि या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थ्यांना 10वीचा खाजगी विद्यार्थीचा फॉर्म भरायचा आहे फॉर्म नंबर 17 त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर वर्ग 10वीसाठी फॉर्म नंबर 17 ऑनलाईन कसं भरायचं, काय काय कागदपत्र लागतात, काय काय अटी आणि शर्ती आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आले असता चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर आता तुम्ही फॉर्म नंबर 17 हा घरबसल्या मोबाईलवरून सुद्धा भरू शकता। जर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउझरचा वापर करा आणि डेस्कटॉप मोड ऑन करा। तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर सर्च करायचे आहे SSC बोर्ड। SSC बोर्ड सर्च केल्यानंतर पहिली महाराष्ट्राची वेबसाईट येईल बघा शिक्षण मंडळाची www.maha.sscboard.in या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, तिथून सुद्धा तुम्ही क्लिक करून येऊ शकता। तर सर्वप्रथम ही वेबसाईट ओपन करून घ्या। वेबसाईट ओपन केल्यानंतर थोडं खाली यायचं आपल्याला, इथं बघा 10वी आणि 12वीसाठी दोन्ही खाजगी विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहे। तर इथे खूप सारे सूचना आहेत, तुम्ही खालीवर करून आपल्या योग्य आपल्याला PDF बघायची आहे। तर इथं बघा हे 17 नंबर फॉर्म 10वीचे दिलेले आहे, ज्याने पण आपण नियमवाटी पाहणार आहे, जे मेन नियमवाटी आहेत ते। तर 10वीचा खाजगी विद्यार्थ्याचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कमीत कमी 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, म्हणजेच 5वा वर्ग पास असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे TC असायला पाहिजे। TC नसेल तर त्यासाठी दुसरे पर्याय आहेत, ते आता आपण पाहणार आहोत। त्याची दुय्यम प्रत वगैरे असेल तर त्यासाठी दुसरे ऑप्शन दिलेले आहेत। संबंधित विभागीय मंडळाकडे नाव नोंदविताना विद्यार्थ्याने वयाची 14 वर्षे पूर्ण केलेली असावी आणि त्याचा जन्मतारखेचा एक पुरावा आपल्याजवळ असायला पाहिजे, जसं TC असेल किंवा जन्म वगैरे। त्याच्यानंतर महत्त्वाच्या सूचना बघा, ह्या सूचना वाचल्याशिवाय फॉर्म भरू नये, आधी हे सूचना वाचून घ्या। मी त्याच्यातले मेन पॉईंट तुम्हाला सांगणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिलं बघा, खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीसाठी नाव नोंदविण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे, त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही। म्हणजेच आता तुम्हाला यासाठी फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे, ऑफलाईन तुमचा फॉर्म कोणीच घेणार नाही। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं बघा, फार महत्त्वाचा पॉईंट आहे, खाजगी विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीसाठी नाव नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी ज्या शाळेतून मंडळाची परीक्षा द्यायची आहे त्या शाळेत जाऊन शाळेचा संकेतांक, विषय योजना, माध्यम व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी। म्हणजेच आता तुम्ही 10वीची परीक्षा कोणत्या शाळेतून देणार आहात त्या शाळेची तुम्हाला परवानगी घ्यायची आहे, त्यांना सांगायचं आहे जाऊन की बा आम्हाला तुमच्या शाळेतून फॉर्म भरायचा आहे आणि त्या शाळेचा त्यांना तुम्हाला संकेतांक नंबर म्हणजे ते एक इंडेक्स नंबर असते शाळेचा, तो विचारून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्या शाळेमध्ये कोणते विषय आहेत जे तुम्हाला सब्जेक्ट परीक्षा द्यायची आहे ते विषय विचारून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर माध्यम, जसं मराठी माध्यम, उर्दू माध्यम किंवा इंग्लिश माध्यम तुम्हाला ज्या मंडळातून द्यायचं आहे ते शाळेमध्ये तुम्ही विचारून घेऊ शकता। आणि ही सर्व माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि शाळेतून परवानगी घ्यायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्या शाळेसाठी फॉर्म भरायचा आहे। तर अजून एक महत्त्वाचा पॉईंट बघा, माध्यमिक शाळांत परीक्षा 10वी परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून नाव नोंदणी करताना विद्यार्थ्याच्या सध्याच्या पत्त्यातील डिटेल जे आहे, म्हणजे सध्याचा जे तुमचा जिल्हा आहे, तालुका आहे, त्याच्यानुसार माध्यमिक शाळेची यादी दिसेल। म्हणजे तुम्ही जे जिल्हा टाकलेला, म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरता वेळेस जे जिल्हा टाकलेला आहे, तुमचा जे पत्ता आहे आता त्याच जिल्ह्यातली शाळा तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवतील आणि त्याच जिल्ह्यातल्या शाळेमधून तुम्हाला फॉर्म भरता येईल। तर आता बघा याच्यामध्ये कागदपत्र काय काय लागणार आहे इथं दिलेलं आहे। तर विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता शाळेचा दाखला लागणार आहे, TC शाळा सोडल्याचा, त्याची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल, जर मूळ प्रत नसेल तर द्वितीय प्रत म्हणजे दुय्यम प्रत चालते। तर दुय्यम प्रत असल्याचे तुम्हाला एक प्रमाणपत्र द्यावं लागेल, प्रपत्र अ आणि B खाली PDF मध्ये दिलेले आहे, ते तुम्हाला भरून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, फोटो लागणार आहे। त्याच्यानंतर जर विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्यांना एक रहिवासी दाखला द्यावा लागणार आहे। आणि बघा कागदपत्र तुम्ही ऑनलाईन अपलोड करता वेळेस तुम्ही कॉम्प्युटरवर भरत असाल तर स्कॅनरचा वापर करू शकता किंवा मोबाईलवरून जर फॉर्म भरत असाल तर PDF म्हणून तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या फॉर्म भरण्यासाठी तुमचा एक वैध ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। आता बघा या परीक्षेची फीस जी आहे तुम्हाला ऑनलाईन भरायची आहे। आता
या परीक्षेसाठी फी किती आहे बघा, तर खाजगी विद्यार्थ्यांना नाव नोंदणीची शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे. तर तुम्हाला 1110 रुपये हे नोंदणीची फी लागणार आहे. त्याच्यानंतर 100 रुपये प्रक्रिया शुल्क लागणार आहे. आणि जर समजा तुम्ही याच्या डेटच्या नंतर जर फॉर्म भरला तर विलंब शुल्क वगैरे तर लागते, समोर दिलेला आहे प्रति दिवसनुसार. तर रेग्युलर फीमध्ये बघा 1110 रुपये प्लस 100 रुपये तुम्हाला एवढी फीस भरावी लागेल. आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लगेच शाळेमध्ये तुमचे डॉक्युमेंट आणि ते फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर शाळेवाले ते तुमचं एनरोलमेंट सर्टिफिकेट वगैरे काढतील आणि तुमचा बोर्डाचा फॉर्म वगैरे भरतील. त्याच्यानंतर बोर्डाची फी वगैरे जे लागेल ते तुम्हाला किती लागणार आहे ते शाळेवाल्यांना विचारून घ्या, ते तुम्हाला सांगून देतील. त्याच्यानंतर या PDF खाली बघा तुम्हाला तुमचे विषयाबद्दल, मार्काबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. एकदा पूर्ण माहिती वाचून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जे इंटरनल मार्क वगैरे असतात शाळेचे, तोंडी मार्क वगैरे, ते त्यांची पद्धत सगळे दिलेली आहे. ते तुम्ही शाळेमध्ये बी सुद्धा विचारून घेऊ शकता. याच्यातले पूर्ण PDF एकदा वाचून घ्या. त्यानंतर आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी आता आपण जे आपल्या वेबसाईटवर आपल्याला पुन्हा यायचं आहे, जे आपण गुगलवरून ओपन करून आलेले आहोत. तर या वेबसाईटवर आल्यावर आपल्याला सर्वप्रथम इथं बघा विद्यार्थी लॉगिन आहे, इथं आपल्याला जायचं आहे. आता विद्यार्थी लॉगिन ओपन केल्यानंतर बघा इथं उजव्या साईडला फॉर्म नंबर 17 HSC आणि SSC असे दोन ऑप्शन दिलेले आहे. तर इथं क्लिक करायचं आहे. तर आता आपण 10वीसाठी फॉर्म भरत आहोत. त्यासाठी बघा SSC हा 1 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे. ज्यांनी 12वीचा फॉर्म भरत आहेत त्यांनी हा दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे. आणि 12वीचा फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ऑलरेडी. त्याची लिंक सुद्धा इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही पाहू शकता. तर आता फॉर्म नंबर 17 SSC इथे क्लिक करून ओपन करून घ्या. आता सर्वप्रथम इथं तुम्हाला तुमचा चालू ईमेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. तर इथं तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर आणि ईमेल टाकल्यानंतर खाली एक बॉक्स आहे बघा, आय हॅव रीड द टर्म्स अँड कंडिशन बिलो अँड ॲग्री देम. मी सगळं सर्व नियम आणि अटी मला मान्य मानून असं दिलेलं आहे. तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेलवर एक OTP जाईल. तो ईमेल OTP तुम्हाला इथं वर टाकायचा आहे. आणि एक मोबाईल नंबरवर SMS येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि OTP टाकल्यानंतर खाली सबमिट OTP आहे या बटनावर क्लिक करून घ्या. तर आता OTP सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म आता ओपन झालेला आहे. आता आपल्याला पूर्ण माहिती भरायची आपल्याला. तर त्यामध्ये बघा सर्वप्रथम आहे लास्ट नेम. तर इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेममध्ये तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेममध्ये इथं तुमचं वडिलाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मदर्स नेम इथं तुमचं आईचं नाव टाकून घ्या. स्पेलिंग एकदम अचूक टाका, कारण की हेच आता तुमच्या आता बोर्डाचं सर्टिफिकेटवर येते. तर स्पेलिंग एकदम अक्युरेट टाकून घ्या. त्याच्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID आपली ऑटोमॅटिक इथे येईल. आता इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं समोर जेंडरमध्ये तुम्ही स्त्री आहे पुरुष आहे ते तुमचे ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमची बर्थ डेट टाकायची आहे. तर जन्मतारीख बरोबर टाका, एकदम तुमची ॲक्युरेट TC नुसार टाका तुमच्या पहिल्या शाळेच्या. तेच आता तुमच्या बोर्डाच्या प्रमाणपत्रावर सुद्धा येते. आता डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर इथं वर्ड्समध्ये म्हणजे अक्षरामध्ये ऑटोमॅटिक तुमची जन्मतारीख येऊन जाईल. एकदा चेक करून घ्या. त्याच्यानंतर आता डोमिसिल इथं महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहे तर इथं यस करा. बाहेरचे असेल तर नो करून तुम्हाला डिटेल टाकायची आहे. तर महाराष्ट्रवाल्यांनी तिथं यस करायचं आहे. आता इथं बघा तुमचा करंट ॲड्रेस, तर इथं तुमचा चालू पत्ता टाका जे तुमच्या आधारवर आहे. तो पत्ता इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्याच जिल्ह्यातले तुम्हाला शाळा त्या परीक्षा द्यायसाठी इथं ऑप्शन येतील. तर तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकून द्या. याच्यामध्ये तुमचं गाव वगैरे, त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हा, त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर इथं खाली पिनकोड हे तुमचं टाकून घ्या. तर आता पत्ता टाकल्यानंतर बघा इथं तुम्हाला माध्यम टाकायचं आहे. तुम्हाला परीक्षा कोणत्या माध्यमातून द्यायची आहे, मराठी माध्यम असो, उर्दू असो किंवा इंग्लिश असो किंवा इतर असो, ते तुम्हाला माध्यम निवडायचं आहे. माध्यम निवडल्यानंतर खाली बघा प्रिफर्ड स्कूल. आता तुम्हाला कोणत्या शाळेतून परीक्षा द्यायची आहे ते शाळेचे त्या जिल्ह्याचे नाव ऑटोमॅटिक इथे येतील, जे तुम्ही इथं जिल्हा सिलेक्ट केलेला आहे. तर आधी शाळेचं नाव निवडण्याआधी अजून शाळेतून एकदा तुम्हाला परमिशन घ्यायची आहे. त्यांना सांगायचं आहे तुमच्या शाळेतून आम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यांनी परमिशन दिल्यानंतरच तुम्हाला त्या शाळेचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आधी परमिशन शाळेतून घ्या, त्याच्यानंतर त्या शाळेचा नाव इथून सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर बघा समोर तुम्हाला सीट दाखवतील, त्या शाळेतून किती सीट अवेलेबल आहे या फॉर्म नंबर 17साठी. आता शाळा सिलेक्ट केल्यानंतर बघा समोर जे ॲड्रेस दिलेला आहे तुमचा, इथे एक परमनंट ॲड्रेस, हा तुमचा सध्याचा पत्ता आणि कायम पत्ता सेमच आहे का? जर सेम असेल तर इथं राईट करा, इथं ऑटोमॅटिक येईल. जर वेगळा असेल तर तुम्ही तर तुमचा कायमचा पत्ता इथं दुसरा टाकू शकता. पण जे या साईडला जे पत्ता आहे सध्याचा, ते तुम्ही ज्या शाळेतून देणार आहे आधार कार्डनुसार तेच टाका. आता तुमची पत्त्याची डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो साईन अपलोड करायचा आहे. तर बघा इकडं उजव्या साईडला अपलोड फोटो एक असा ऑप्शन आहे. तर इथून क्लिक करून तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता इथे क्लिक करून फोटो अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर इथं अपलोड सिग्नेचर आहे, इथं तुमची एक कोऱ्या कागदावर साईन मारा, त्याला क्रॉप करून ठेवा आणि त्याच्यानंतर इथून तुम्हाला अपलोड करायची आहे. इथून तुमची साईन अपलोड करून घ्या. आता फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर बघा इथे असे एक कन्फर्मेशन दिलेलं आहे, आय कन्फर्म दॅट आय हॅव व्हिजिटेड. जे तुम्ही शाळेचं नाव दिले त्या शाळेचं नाव येईल.
तर तेच तिथं तुम्हाला विचारलेलं आहे, तुम्ही शाळेची परमिशन वगैरे घेतली आहे का ते. तर इथं तुम्हाला राईट करायचं आहे. आता ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. आता खाली आल्यावर बघा आपल्याला इथं क्लिक करायचं आहे कॅन्डिडेट स्कूल डिटेल. तर इथं तुमची आता तुम्ही जे लास्ट शाळा अटेंड केली होती, म्हणजे शेवटी तुम्ही कोणत्या शाळेमध्ये होते त्या शाळेची माहिती द्यायची आहे. तर इथं लास्ट अटेंडन्स स्कूल म्हणजे तुमच्या शेवटच्या शाळेचं नाव इथं तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये टाकायचं आहे, ते टाकून घ्या. त्या टीसीनुसार त्या शाळेचं नाव टाका. त्याच्यानंतर स्टेट, ती शाळा कोणत्या राज्यामध्ये होती. महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राचं ऑप्शन घ्या, दुसरं असेल तर अदर घेऊन त्या शाळेचं नाव तुम्ही टाईप करून तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या शेवटच्या शाळेचा जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं त्या लास्ट शाळेचा तुम्हाला तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर विलेजमध्ये इथं त्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर समोर आहे डेट ऑफ लिव्हिंग द लास्ट अटेंड स्कूल, म्हणजे तुम्ही शेवटची शाळा तुम्ही कधी सोडली हे तुमच्या टीसीवर लिहून असते, तीच तारीख इथं तुम्हाला पाहून टाकायची आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड इंग्लिश स्टडिंग इन द लास्ट स्कूल, आता तुम्ही लास्ट शाळेमध्ये कोणत्या वर्गात होते, तर इथं तुमचं कमीत कमी 5वी तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. तर 5वी असेल किंवा त्यापेक्षा वर असेल तर तुमच्या टीसीवर हे सुद्धा दिलेलं असते. ते तुमचा वर्ग निवडून घ्या लास्ट शाळेचा. त्याच्यानंतर लास्ट शाळेचं मीडियम, तर तुम्ही शेवटची शाळा कोणत्या माध्यमातून झाले पास, जसं मराठीमधून, उर्दूमधून किंवा इंग्लिशमधून, तो मीडियम तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर स्टडिंग स्टेटस काय होता, तुम्ही पास झाले होते की फेल होते किंवा चालूमध्ये शाळा सोडलेली आहे, तर ते ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. ते तुमच्या टीसीवर ते सुद्धा दिलेलं राहते. त्याच्यानंतर समोरच्या ऑप्शनमध्ये दिलेलं बघा, तुम्ही कोणत्या एक्झाममधून डिपार्ट झाले होते का, तर इथं तुम्हाला नो ऑप्शन घ्यायचा आहे. तर आता शाळेची माहिती टाकल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोडवर. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा डॉक्युमेंट अपलोड करायचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं बघा सर्वप्रथम LC म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजेच तुमची TC तर तुम्हाला अपलोड करायची आहे. ते तुमची 5वी असो, 6वी असो, 7वी ते 10वीपर्यंत कोणती असो, लास्टवाली अपलोड करायची आपल्याला TC. तर याच्यासमोर इथं एक अपलोड ऑप्शन दिलेलं आहे बघा, इथं क्लिक करायचं आपल्याला. तर बघा इथं तुमची ओरिजिनल TC अपलोड करा. अपलोड करण्यासाठी समोर अपलोडचा असा ऑप्शन दिलेला आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची मोबाईलमधली गॅलरी किंवा कम्प्युटरमधली गॅलरी ओपन होईल. तिथून ते तुम्ही एक स्कॅनरनं PDF करून घ्या आणि ते तुमचं फाईल अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुम्हाला 2 नंबरमध्ये. आधार कार्डची दोन्ही साईड अपलोड करा, समोर आणि मागची. त्याच्यानंतर खाली 3 नंबरमध्ये तुमचं तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र याचा अपलोड करायचं आहे. तर हे तिन्ही डॉक्युमेंट इथून अपलोड करून घ्या. तर बघा ज्यांच्याकडे ओरिजिनल TC नाही, दुय्यम प्रत आहे, तर त्यांनी काय करायचं बघा, इथं माहितीमध्ये दिल्यानुसार तर त्यांना त्याची द्वितीय प्रत आणि त्याबाबतचं एक प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र इथं खाली PDF दिलेलं आहे. हे बघा इथं प्रमाणपत्र दिलं आहे आणि B. तर बघा हा वाला प्रपत्र आणि B त्या TC दुय्यम प्रतसोबत तुम्हाला एक PDF जॉईन करायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. तर आता सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा तुमची माहिती चेक करून घ्या. तुम्ही काय त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे असेल किंवा टायपिंग मिस्टेक झाला असेल तर एकदा बरोबर करून घ्या. झाल्यानंतर खाली तुम्हाला बघा सेव्ह असा ऑप्शन आहे, ते क्लिक करायचा आहे. आता सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं पेमेंटचं ऑप्शन विचारला जाईल, तर इथं आपल्याला येस करायचं आहे. आता येस केल्यानंतर आपलं पेमेंटचं ऑप्शन इथं ओपन होईल. तर याच्यामध्ये बघा UPIचा ऑप्शन दिलेला आहे, ते तुम्ही स्कॅन करून UPIनं करू शकता किंवा खाली QR ऑप्शन दिलेला आहे, QR कोडून स्कॅन करून सुद्धा पेमेंट करू शकता किंवा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल तर तिथून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तिथे क्लिक करून तुमचं पेमेंट करून घ्या. आता पेमेंट केल्यानंतर आपल्याला आपले लॉगिन पुन्हा आपल्याला ओपन करायची आहे. तेच ईमेल ID टाकायची आपल्याला. त्याच्यानंतर तोच मोबाईल नंबर टाकून खाली तर राईट करून आपल्याला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला OTP जाईल, तर तुम्ही ईमेल OTP किंवा मोबाईल OTP दोन्हीपैकी कोणता एक OTP टाकून ओपन करू शकता. तर आपली लॉगिन ओपन करून घ्या. तर बघा आता या प्रकारे तुमचं फॉर्म आता कंप्लीट झालेला आहे. तर इथं व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फॉर्म दाखवते, तिथून तुम्हाला आता क्लिक करून तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या शाळेमध्ये जाऊन सबमिट करायचे आहेत. त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्ही शाळेवाले तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. आणि बघा आता तुमच्याकडे अभ्यासासाठी जर पुस्तक नसेल तर याच्यामध्ये आपण हे लॉगिन लॉगआउट केलं तर बघा इथं PDF दिलेले आहे विषयाचे. तर हे बघा इथं इंग्लिश, मॅथ्स, हिस्ट्री वगैरे. तर इथं तुम्ही क्लिक करून PDF डाउनलोड करून तुमचा अभ्यास तुम्ही PDF म्हणून सुद्धा करू शकता. तर माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.